खरंच भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल का? 2025 चालू झालं तशी सर्वात जास्त चर्चा आहे कोरोना सारख्या HMPV म्हणजेच ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसची. चीनने दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये आतापर्यंत 170 ते 180 लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. पण खरंच हे आकडे बरोबर आहेत का? कारण चीनमधील या व्हिडिओमध्ये तर वेगळंच दृश्य दिसत आहे. चीन बरोबर आपल्या भारतातही 6 HMPV चे रुग्ण आढळले आहेत. या व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांवर होताना दिसत आहे. ताप येणे, खोकला, घशात गरगर करणे किंवा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक बंद होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. HMPV या विषाणूवर कोणतीही लस किंवा औषध नाही, पण या व्हायरसची लागण होऊ नये म्हणून तुम्ही मास्क घालणे, जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, साबण किंवा सॅनिटायझरने सतत हात स्वच्छ करणे, तसेच चेहऱ्याला हात लावायचा टाळणे हे उपाय नक्की करा. स्वतःची काळजी घ्या आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर